नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रमोद सहज मॅथ सोल्युशन या चॅनलवरती. आपण स्टँडर्ड 10 चॅप्टर फर्स्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करत होतो. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ एक्झाम्पल आतापर्यंत सॉल्व्ह केलेले आहे. तर आज आपण क्वेश्चन नंबर 2 मधील फिफ्थ एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर फिफ्थ एक्झाम्पल बघा काय. फिफ्थ एक्झाम्पल आहे 3x minus 4y is equal to -7 आणि दुसरं इक्वेशन आहे फिफ्थ एक्झाम्पलचं 5x minus 2y is equal to 0. तर आता हे दोन इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आणि युजिंग ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे आहे. तर ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायच्या अगोदर आपल्याला ह्या फर्स्ट इक्वेशन साठी आणि सेकंड इक्वेशन साठी पॉइंट काढून घ्यावा लागतात की ग्राफ वरती कोणते पॉइंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत. फर्स्ट जे इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन साठी आपण अगोदर पॉइंट्स काढून घेऊ, कोऑर्डिनेट. त्यासाठी आपण एक टेबल ड्रॉ करतो बघा. एक्स कोऑर्डिनेटचा, वाय कोऑर्डिनेटचा आणि एक्स, वाय म्हणजे पॉइंटचा एक असा कॉलम रो बनवतो. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि पॉइंट. आणि मिनिमम आपण कमीत कमी आपण 3 पॉइंट घेतो, 1, 2 and 3. आता 3 पॉइंट घेताना आपल्याला काय करायचंय, कोणता पण एक कोऑर्डिनेट म्हणजे एक तर एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला ह्या मनाने घ्याव्या लागतात. मग आपण शक्यतो वायच्या म्हणजे ह्या साईडला जो आहे त्याच्या व्हॅल्यूज आपण मनाने घेतो, म्हणजे त्याला शिफ्ट केल्यावर तो प्लस होईल. तर आपण सोप्या व्हॅल्यूज पुट करत होते. सोप्या म्हणजे इक्वेशन सोडवण्यासाठी आपल्याला पुढं सोप्या म्हणजे त्या सोप्या इक्वेशन सोडवायला सोपं झालं पाहिजे. मग बघा तुम्ही, जर मी इथं 0 पुट केला वायच्या जागेवर तर हे 0 होईल आणि ते तिकडे जाऊन +0 म्हणजे -7/3 होईल. ते काय आपल्यासाठी सोपं नाही. मग आपण जर वायची व्हॅल्यू 1 पुट केली तर बघा, जेव्हा आपण वायची व्हॅल्यू 1 पुट करू इन इक्वेशन 1 when y is equal to 1, इक्वेशन 1 मध्ये हे इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 ठेवली तर काय होईल बघा. इक्वेशन 1 अगोदर आपण राईट करून घेऊ. 3x minus 4y is equal to 7 हे आहे इक्वेशन 1. y च्या जागेवरती 1 पुट करा, काय होईल 3x minus 4 ह्या y च्या जागेवर आपण 1 पुट करणार इज इक्वल टू 7. आणि आता हे इक्वेशन खाली सोडवत गेल्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल बघा. काय भेटेल 3x minus 4 into 1 होईल 4 and is equal to 7. नेक्स्ट हा -4 ज्यावेळेस तिकडे जाईल त्यावेळेस तो +4 होईल, म्हणजे आपल्याला काय भेटेल 3x is equal to इथं -7 या मायनस साइन राहिलंय आपल्याला राईट करायचं. इथं -7 आहे, -7 ओके. आता हा -4 तिकडे गेल्यावर +4 होईल आणि -7 + 4 काय होईल, 4 ला साइन पॉझिटिव्ह आहे, 7 ला साइन निगेटिव्ह, म्हणजे त्यांची सबट्रॅक्शन होईल आणि जो मोठा नंबर असेल बिगेस्ट नंबर त्याचं साइन आन्सरला येईल. -7 + 4 किती होईल, तर तो होईल -3. आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही ह्या 3 ला तिकडे शिफ्ट करताल. तो 3 तिकडे गेल्यावर काय होईल, इथं मल्टिप्लायला आहे, तिकडे गेल्यावर तो डिव्हाइडला जाईल आणि -3/3 किती होईल, -3/3 म्हणजे -1. x ची व्हॅल्यू आपल्याला -1 भेटली. x ची व्हॅल्यू -1 कधी भेटली, तर y ची व्हॅल्यू जेव्हा आपण 1 पुट केली तेव्हा x ची व्हॅल्यू आपल्याला -1 भेटली. आणि फर्स्ट पॉइंट भेटला बघा फर्स्ट इक्वेशनचा, x कोऑर्डिनेट भेटला -1 आणि y कोऑर्डिनेट भेटला 1. आता पहिला कोऑर्डिनेट आपण 1 पुट केला y कोऑर्डिनेट. सेकंड कोऑर्डिनेट आता आपण असा कोऑर्डिनेट पुट करायचा मनाने की ते इक्वेशन आपल्याला सोडवायला सिंपल झालं पाहिजे. बघा, जर 2 ठेवला तर चालेल की, तर 2 ठेवलं तर काय होईल 4 × 2 8 होईल आणि हा -8 तिकडे जाऊन +8 होईल. -7 + 8 काय होईल, -7 + 8 होईल 1 आणि हा 3 परत तुम्ही तिकडे शिफ्ट केल्यावर 1/3 होईल. म्हणजे 2 ठेवलं तरी नाही चालणार, 3 ठेवलं तरी पण नाही जमणार
आपल्याला ठेवावं लागेल 4. मग मी जर y ची व्हॅल्यू आता आपण वेन y इज इक्वल टू किती ठेवणार? 4 ठेवणार. बघा y च्या जागेवर जर 4 ठेवला तर काय होईल? इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 परत राईट करा. 3x मायनस 4y इज इक्वल टू -7. ह्या इक्वेशन 1. y जिथं y दिसतं तिथं 4 ठेवायचं. आता 4 काय ठेवला हे सोडवल्यावर तुम्हाला समजेल बघा. 3x मायनस 4 y च्या जागेवर आपण 4 ठेवला इज इक्वल टू -7. आता 4 इंटू 4 किती होतं? 16 होतं. हे होईल -16 इज इक्वल टू -7 आणि हा 16 जर तिकडे गेला तर +16 होईल. म्हणजे आपल्याला काय भेटेल? 3x इज इक्वल टू -7 प्लस 16. तुम्हाला जर स्टेप्स कळत नसेल तर आपण इक्वल टूच्या खाली इक्वल टू घेऊ. बरोबर, इकडे 3x राहील, हा -16 तिकडे गेल्यावर +16 होईल आणि -7 प्लस 16 काय होईल? 7 चं साइन निगेटिव्ह आहे, 16 चं साइन पॉझिटिव्ह आहे. यांची सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन 9 होईल आणि जो मोठा आहे 16 मोठा आहे, मग 9 ला प्लस साइन येईल. ओके, त्याचं साइन आन्सरला. मग 3x इज इक्वल टू 9 भेटला. आता मी जर 3 हा तिकडे शिफ्ट केला तर 9 डिवायडेड बाय 3 म्हणजे मला आन्सर 3 भेटणार आहे. त्यामुळे आपण इथं 4 पुट केला. बघा आपल्याला x काय भेटेल? 9 डिवायडेड बाय 3. हा 3 तिकडे डिवाइडला गेला आणि आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली 3. x ची व्हॅल्यू 3 कधी भेटली? जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 4 ठेवली. जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 4 ठेवली आपल्याला x ची व्हॅल्यू 3 भेटली. म्हणजे आपला जो पॉइंट आहे तो आपल्याला भेटला 3,4. आधी x कोऑर्डिनेट नंतर y कोऑर्डिनेट. आता नेक्स्ट अजून एक व्हॅल्यू आपल्याला मनाने घ्यायची y ची. तर आपण डिफरंट व्हॅल्यूज पुट करून बघायच्या. y च्या जागेवर 5 पुट केला तर काय होईल? 6 पुट केलं तर काय होईल? आणि 7 पुट केलं तर आपल्याला ते सोडवायला सोपं जाणार आहे. कसं सोपं जाणार आहे सोडवायला बघा ते. मी ज्यावेळेस y च्या जागेवर 7 पुट करेल, व्हेन y इज इक्वल टू 7 म्हणजे y च्या जागेवरती मी जेव्हा 7 ठेवेल इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 1 परत राईट करतो मी. 3x मायनस 4y इज इक्वल टू -7. आता जिथं y दिसतोय मी तिथं ठेवणार 7. काय होईल? 3x मायनस 4 ह्या y च्या जागेवर मी 7 ठेवला and is equal to -7. आता फक्त हे इक्वेशन आपण खाली सोडवत जाऊ. बघा काय होईल? 3x 4 इंटू 7 किती होईल? 7 इंटू 4 28 होईल आणि इज इक्वल टू -7. आता हा -28 तिकडे गेल्यावर +28 होईल. म्हणजे आपल्याला काय भेटेल? 3x इज इक्वल टू -7 प्लस 28. 7 चं साइन आहे निगेटिव्ह, 28 चं साइन आहे पॉझिटिव्ह. यांची सबट्रॅक्शन होईल 21. 28 मोठा आहे म्हणजे याला साइन पॉझिटिव्ह असेल. 3x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 21 आणि आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू काढायची. मग ह्या 3 ला आपल्याला तिकडे शिफ्ट करावं लागेल. काय होईल? x इज इक्वल टू 21. हा इथं मल्टिप्लायला तर डिवाइडला जाईल. 21/3. 3 च्या टेबलमध्ये 21 आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल 7. 7 3 जा 21. पण x ची व्हॅल्यू 7 कधी भेटली? जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 7 ठेवली. जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 7 ठेवली आपल्याला x ची व्हॅल्यू पण 7 भेटली आणि आपल्याला तिसरा पॉइंट भेटला 7,7. ओके, त्यामुळे आपण 1 4 7 का बरं पुट केले ते लक्षात घ्या. परत 1 4 7 पुट केल्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू काढणं सोपं झालं. म्हणजे खाली ते इक्वेशन सोडवणं सोपं झालं. त्यामुळे आपण 1 4 7 पुट केले. 0 2 असे नंबर्स नाही पुट केले. असे असे नंबर्स किंवा अशा व्हॅल्यूज पुट करायचे की जेणेकरून आपल्याला हे इक्वेशन सोडवणं सोपं जाईल. आता आपण सेकंड इक्वेशन साठी म्हणजे ह्या इक्वेशन साठी परत आपण असा एक टेबल ड्रॉ करणार. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि x y चं. बघा सेकंड इक्वेशन काय आहे? 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन साठी आपल्याला टेबल ड्रॉ करायचा आहे. x y आणि एक्स वाय असा टेबल ड्रॉ करायचा. ओके, बघा काय होईल? आणि मिनिमम 3 पॉइंट्स घ्यायचे बघा. 1 2 and 3. मिनिमम 3 पॉइंट्स आपण घेणार आहे. ओके, आता वायच्याच व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. पण पहिली वायची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल बघा. मी जरी इथं 0 पुट केलं तर चालेल का? चालेल, कारण 2 इंटू 0 0 होईल आणि हा 0 तिकडे गेल्यावर 0च होईल आणि 5 जर 0 ला डिवाइडला गेला तर
आपल्याला 0 ठेवलेला चालेल बघा. जर मी इथं 5 ठेवला किंवा 1 ठेवून बघा आधी 1 ठेवला तर काय होईल, वायच्या जागेवर 1 ठेवला तर 2 into 1 2 होईल आणि हा -2 इकडे जाऊन +2 होईल आणि 5x = 2 भेटणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 2/5 भेटेल. म्हणजे ते आपल्याला ठेवून चालणार नाही चालणार. आपल्याला 0 ठेवलेलं चालेल, 5 ठेवलेलं चालेल आणि नेहमी पॉझिटिव्हच नंबर ठेवायला पाहिजे असं काही नाही. आपण निगेटिव्ह नंबर पण तिथं ठेवू शकतो. -5 पण तुम्ही ठेवू शकता. ओके. आता 1, 2, 3 हे का नाही पुट केले? -5, 0, 5 का पुट केले? तर हे नंबर ठेवल्यावर ते इक्वेशन सोडवायला सोपं जातंय आपल्याला. काय होईल बघा. व्हेन फर्स्ट नंबर ठेवू आपण. व्हेन y -5 ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू -5 ठेवता इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 काय आहे? 5x - 2y = 0. जिथं तुम्हाला y दिसतोय तिथं तुम्ही -5 पुट करा. 5x - 2 आता y इथं दिसतोय मग मी इथं -5 पुट करेल आणि = 0. जागा थोडीशी कमी पडणार आहे त्यामुळे मी ही लाईन थोडीशी इकडे घेतो. ओके. आता हे सॉल्व्ह करा. काय होईल? -2 आणि -5 दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होतं. म्हणजे 5x मायनस मायनस प्लस 2 into 5 10 and is equal to 0 असं इक्वेशन भेटेल आपल्याला हे. आणि 10 ज्यावेळेस तुम्ही राईट हँड साइडला शिफ्ट करताल तुम्हाला भेटेल 5x is equal to -10 आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या 5 ला तिकडे शिफ्ट करावं लागेल. म्हणजे -10 हा इथं मल्टिप्लायला तर डिव्हाइडला जाईल आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटणार आहे -2. x ची व्हॅल्यू -2 कधी भेटली? ज्यावेळेस तुम्ही y ची व्हॅल्यू -5 ठेवली त्यावेळेस तुम्हाला x ची व्हॅल्यू -2 भेटली आणि आपला जो कोऑर्डिनेट आहे तो कोऑर्डिनेट आपल्याला भेटला x, y म्हणजे -2, 5. दुसरी गोष्ट किंवा दुसरी जी व्हॅल्यू होती दुसरी व्हॅल्यू 0 आपल्याला पुट करायची. y ची व्हॅल्यू 0 पुट करायची. जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू 0 पुट करताल तेव्हा काय होईल बघा. y ची व्हॅल्यू 0 पुट केल्यावर काय होईल? सेकंड इक्वेशन आधी राईट करा. सेकंड इक्वेशन काय आहे? 5x - 2y = 0. आपल्याला काय करायचंय? y जिथं दिसतोय तिथं 0 पुट करायचंय. काय होईल? 5x - 2 into 0 and is equal to 0. आता 0 नी कशाला जरी मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येतं म्हणजे हे 0 होईल आणि इथं -0 तिकडे गेल्यावर +0, 0 + 0 0च होईल. 5x is equal to 0 भेटेल आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 5 ला आपल्याला डिव्हाइडला पाठवावं लागेल तिकडं. तो होईल 0/5 आणि 0/5 किती असतो? तर 0च असतो. कारण 0 ला तुम्ही कशाने जरी डिव्हाइड केलं तरी आपला आन्सर 0च येतं. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 0 भेटली कधी? जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 0 ठेवली. y ची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू 0 भेटली. म्हणजे आपला पहिला कोऑर्डिनेट दुसरा जो कोऑर्डिनेट किंवा दुसरा जो पॉइंट आहे त्याचा x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट पण आपल्याला 0 भेटला. आता तिसरा कोऑर्डिनेट आपण काढू. इथं काढू एवढ्या जागेत. जागा थोडी कमी पडतीये. आता पुट करा y = 5. When y = 5. When y = 5. y ची व्हॅल्यू जर 5 ठेवली तर काय होईल? 5x - 2 into y च्या आता इक्वेशन 2 राईट करून घेऊ वाटलं तर आपण आधी. 2y = 0 असं इक्वेशन. y च्या जागेवर तुम्हाला 5 पुट करायचं. काय होईल? 5x - 2 into 5 is equal to 0 आणि 2 into 5 किती होईल? 2 into 5 होईल 10. 5x - 10 is equal to 0 भेटेल आपल्याला. आता हा -10 तिकडे गेल्यावर +10 होईल आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 5 ला डिव्हाइडला पाठवावं लागेल. x is equal to 10/5 होईल आणि 10/5 म्हणजे किती? तर 2. x ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला? 2 भेटली. x ची व्हॅल्यू 2 कधी भेटली? जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू 5 ठेवली. y is equal to 5 ठेवली तेव्हा x आपल्याला 2 भेटला आणि आपला जो पॉइंट आहे तो भेटला आपल्याला 2, 5. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट. x कोऑर्डिनेट हा, y कोऑर्डिनेट हा. ओके. आता आपल्याला जर हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे असेल तर काय करावं लागेल? ग्राफ काढावं लागेल आणि ते दोन ग्राफ कुठे इंटरसेक्ट होतायत ते बघावं लागेल. आता फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ काढायचा असेल तुम्हाला तर
हे पॉइंट प्लॉट करावं लागेल ग्राफ पेपरवर. सेकंड इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी हे पॉइंट प्लॉट करावं लागेल आणि ते जिथं इंटरसेक्ट होतील ते आपला आन्सर असेल. आता फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करू आपण. फर्स्ट इक्वेशन साठी बघा, पहिला जो पॉइंट आहे, फर्स्ट पॉइंट कसा प्लॉट करावा लागेल, -1 आणि 1 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट -1, वाय कोऑर्डिनेट 1 म्हणजे एक्स ऍक्सिस वर -1 बघायचा, वाय ऍक्सिस वर 1 बघायचा. तर आधी स्केल ऍक्सिसला नाव देऊन घ्यायची आणि स्केल राईट करायचं. ओके, -1 बघा मग एक्स ऍक्सिस वर आणि 1 बघा वाय ऍक्सिस वर. एक्स ऍक्सिस वर -1 हे पाहिजे आहे. दुसरा आहे वाय ऍक्सिस वर 1, हा आहे वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर 1 म्हणजे इथं दोघांचं इंटरसेक्शन इथं होईल बघा, दोघांचं इंटरसेक्शन इथं आलं. आता हा मी जो पॉइंट मार्क केलाय हा पॉइंट आहे -1 1. ओके, -1 1. दुसरा पॉइंट प्लॉट करा 3 4. 3,4 एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर 4. इथे एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर 4. दोघांचं इंटरसेक्शन जर तुम्ही घेतलं तर ते कुठे येईल, इथे येईल कुठेतरी बघा. ओके, आता मी हा जो पॉइंट प्लॉट केलाय तो कशाचा आहे, कोणता पॉइंट आहे तो, 3,4 पॉइंट आहे. कारण एक्स ऍक्सिस 3 डिनोट करतोय, वाय ऍक्सिस 4 डिनोट करतोय. आणि लास्ट पॉइंट बघा काय, 7,7. एक्स ऍक्सिस वर पण 7 बघायचा, वाय ऍक्सिस वर पण 7 बघायचा. एक्स ऍक्सिस वर 7 कुठं आहे, इथं. वाय ऍक्सिस वर 7 कुठं आहे, इथं. दोघांचं जर इंटरसेक्शन घेतलं सरळ तर तुम्हाला तो पॉइंट इथं भेटेल. आता मी हा जो पॉइंट आता ड्रॉ केलाय तो पॉइंट कोणता आहे, 7,7. आणि ज्यावेळेस मी हे 3 पॉइंट सरळ असे जॉईन करल काय होईल, त्यावेळेस मला एक स्ट्रेट लाईन भेटल. स्केल घेऊन आपण ते जॉईन करू बघा. मला एक स्ट्रेट लाईन भेटली. तर माझ्याकडे ग्राफ पेपर नाही त्यामुळे थोडस माग पुढे होत आहे ते. तुमच्याकडे जर प्रॉपर ग्राफ पेपर असणार असेल तर ते एकदम प्रॉपर येईल बघा. हे थोडस माग पुढे झालंय माझ्याकडून. हा, आणि हा जो ग्राफ आलाय ना आत्ताचा, हा ग्राफ कशासाठी आहे, आपला पहिल्या इक्वेशन साठी. म्हणजे फर्स्ट इक्वेशन कोणतं, 3x मायनस, हा जो ग्राफ आहे हा कशाचा आहे, 3x, इथं नाव लिहितो मी, 3x मायनस 4y इज इक्वल टू -7 साठी तो ग्राफ आहे. आता सेकंड ग्राफ ड्रॉ करण्यासाठी हे पॉइंट प्लॉट करावं लागेल. सेकंड ग्राफ काय, 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. 5x मायनस 2y इज इक्वल टू 0 साठी पहिला जो पॉइंट येतो आहे -2 5. एक्स ऍक्सिस वर -2 कुठं बघा, -2 कुठं आहे, इथं. वाय ऍक्सिस वर 5 कुठं आहे, वाय ऍक्सिस वर 5, हा वाय ऍक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह 5 आहे, -2 5. आता हा -2 आणि 5 इंटरसेक्शन घेतलं तर ते इथं कुठंतरी येईल असं इथं. जर मी हा जो पॉइंट प्लॉट केलाय हा पॉइंट कोणता आहे, -2, 5. करेक्ट. एक्स ऍक्सिस वर -2, वाय ऍक्सिस वर 5. थोडा -2 इकडे जाईल असं इथे येईल बघा. ओके, दुसरा पॉइंट बघा काय, दुसरा पॉइंट आहे आपला 0,0. एक्स ऍक्सिस वर पण 0, वाय ऍक्सिस वर पण 0 म्हणजे तो पॉइंट इथे येईल डायरेक्ट. आणि तिसरा पॉइंट बघा काय, 2,5. एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर 5. एक्स ऍक्सिस वर 2 कुठं आहे, एक्स ऍक्सिस वर 2 इथं आहे आणि वाय ऍक्सिस वर 5 इथं आहे. म्हणजे तो पॉइंट कुठे येईल, एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर 5 इथं येईल बघा. आपला एक पॉइंट चुकलाय. हा आपल्याला काय करायचंय, एक्स एक्स हा हा जो पॉइंट आहे ना -2 भेटलाय आणि हा पॉइंट पण -5 आहे पाहिजे. याची व्हॅल्यू पण -5 आहे ना. आपला हा पॉइंट प्लॉट करताना चुकलाय. हा, आपल्याला काय करायचं, एक्स ऍक्सिस वर -2 बघायचंय आणि वाय ऍक्सिस वर पण -5 बघायचंय. आता इथं -2 आहे आणि इथं -5 आहे. हे पहा इथं येईल तो तिसरा पॉइंट आपला, याचं आणि याचं इंटरसेक्शन. म्हणजे बघा, मायनस प्लसचं जरी थोडंफार चुकी झाली तुमच्याकडून तरी पण आपलं सगळं आन्सर चुकू शकतं. मग ते 3 पॉईंट लिनियर आले नव्हते. आता हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट हे सरळ रेषेत आलेत. हे जर आपण जॉईन केलं तर काय होईल, आपल्याला एक सरळ स्ट्रेट एक लाईन भेटेल, अशी सरळ लाईन भेटेल. आता ही जी सरळ लाईन मी ड्रॉ केली ही कोणत्या इक्वेशनची आहे,
तर 5x मायनस 2y इज इक्वल टू 0 ची ही जी लाईन आहे ही आहे 5x मायनस 2y इज इक्वल टू 0 ची. हा झाला फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ, हा झाला सेकंड इक्वेशनचा ग्राफ. आणि ते दोन्ही जे ग्राफ आहेत ते ज्या पॉइंट मध्ये एकमेकांना भेटतील किंवा इंटरसेक्ट होतील, ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील ते असेल आपलं सोल्युशन. आता हा ग्राफ आणि हा ग्राफ कुठं इंटरसेक्ट होतो, इथं इंटरसेक्ट होतोय बघा. हा पॉइंट कोणता आहे, जर तुम्ही बघितलं इंटरसेक्शन घेतलं दोन्हीकडून, इथं आणि इथं दिसतंय असं असं इंटरसेक्ट. ओके, एक्स ऍक्सिस वर काय दिसतंय तुम्हाला 1 दिसतोय आणि वाय ऍक्सिस वर काय दिसतंय तुम्हाला 2 आणि 3 च्या मध्ये आहे, म्हणजे 2.5 म्हणू शकता तुम्ही त्याला. म्हणजे आपल्याला सोल्युशन काय भेटलंय 2.5. मग आपण काय राईट करणार खाली, देअरफॉर द सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू, एक्स काय आला, एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट काय आलाय 2.5. ओके, अशा पद्धतीने आपण फिफ्थ एक्झाम्पल पण कम्प्लीट केले सेकंड क्वेश्चन मधलं. तुम्हाला जर खरंच मी शिकवलेलं समजत असेल आणि हे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा सगळं. ओके, चला तर आपण आता प्रॅक्टिस सेट मधील लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 2 मधलं सिक्स्थ एक्झाम्पल काय दिलंय बघा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 4 आणि 3y मायनस x इज इक्वल टू 4. म्हणजे हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. आपल्याला हे दोन इक्वेशन, हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली सॉल्व्ह करायचे. ग्राफिकली सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडं काय मेथड आहे, तर काय करावं लागतं, आधी फर्स्ट इक्वेशन काय आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. या इक्वेशन साठी आपल्याला टेबल ड्रॉ करावा लागतो, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि एक्स वाय हा पॉइंट. आणि मिनिमम आपल्याला 3 पॉइंट घ्यावा लागते याच्यात, 1, 2 आणि 3. मिनिमम 3 पॉइंट आपण घेतले. तर आता याच्यातला जो एक कोऑर्डिनेट आहे एक्स किंवा वाय, दोन्ही पैकी एक कोऑर्डिनेट आपल्याला मनाने घ्यावा लागतो आणि एक कोऑर्डिनेट आपल्याला याच्यात व्हॅल्यू पुट करून काढावा लागतो. मग आता आपण वाय कोऑर्डिनेट मनाने घेणार आहे. आता वाय ची व्हॅल्यू काय घेता येईल बघा आपल्याला, तुम्ही डिफरंट वाय चे व्हॅल्यूज पुट करून बघा. आणि वाय चे व्हॅल्यूज पुट करताना असं नाही की तुम्ही पॉझिटिव्हच पुट करा, तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू पण पुट करू शकता. आता वाय च्या जागेवर 0 पुट करून बघा, 1 पुट करून बघा, 2 पुट करून बघा, सोपे व्हॅल्यू पुट करून बघा. आणि जर इक्वेशन खाली सिंपल होत असेल सोडवायला तर त्या सोडवून टाका. आता जरी तो 0 पुट केला तर काय होईल, ही पूर्ण टर्म 0 होईल आणि 2x इज इक्वल टू 4 भेटल. म्हणजे 0 एकदम बेस्ट आहे, 0 ठेवता येईल आपल्याला. 1 ठेवली तर चालेल का, हा -3 होईल आणि तिकडे गेल्यावर +3 म्हणजे 4 + 3 7 होईल. म्हणजे नाही चालणार 1 ठेवलेलं, आपल्याला 0 ठेवलेलं चालेल, 2 ठेवलेलं पण चालेल. बघा कसं चालेल, आता 0 ठेवलेला चालेल, 2 ठेवलेला चालेल आणि आपण एक मागचा नंबर ठेवू, 0च्या मागचा म्हणजे निगेटिव्ह नंबर -2 ठेवू. ओके, आता ह्या व्हॅल्यूज का बरं ठेवल्या, ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला ते कळणारच आहे की आपण ह्या व्हॅल्यूज का बरं ठेवतोय. सगळ्यात आधी बघा, व्हेन y इज इक्वल टू -2, म्हणजे जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू -2 ठेवणार आहे तेव्हा इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू काय येईल बघा. इक्वेशन 1 काय आहे, 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. काय करायचंय, y ची व्हॅल्यू -2 ठेवायची, म्हणजे जिथं तुम्हाला y दिसतोय तिथं आपल्याला -2 ठेवायचंय. बघा काय होईल, 2x मायनस 3 ह्या y च्या जागेवर मी पुट केला -2 इज इक्वल टू 4. आता -3 आणि -2 दोघं पण निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होतं, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन होईल +6, 3 × 2 6 आणि इज इक्वल टू 4. जेव्हा हा 6 तिकडे जाईल राईट हँड साईडला, हा ऍडिशनला तिकडे जाऊन सबट्रॅक्शनला जाईल. बघा इथं राहील 2x, हा 6 तिकडे जाईल, 4 आहे इथं, 6 तिकडे ट्रान्सपोज करायचा, तो होईल -6 आणि 4 - 6 किती होईल, 4 ला पॉझिटिव्ह साईन आहे, 6 ला निगेटिव्ह साईन आहे, 4 - 6 होईल -2. सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचा साईन त्याला -2. आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 2 ला राईट हँड साईडला पाठवावं लागेल आणि 2 जर राईट हँड साईडला गेला तर काय होईल, डिवाइडला जाईल. बघा इथं मल्टिप्लायला आहे,
तो इकडं डिवाइडला येईल आणि -2 डिवायडेड बाय 2 किती तर -1. x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल -1. आता x ची व्हॅल्यू -1 कधी भेटली जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू -2 पुट केली. y ची व्हॅल्यू -2 पुट केल्यावर x ची व्हॅल्यू आपल्याला -1 भेटली आणि पहिला जो पॉइंट आहे पहिला पॉइंट आपल्याला भेटला -1, -2 x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. ओके. सेकंड बघा. सेकंड आपल्याला y ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे इथं पुट केली तर आपल्याला पुढे जागा पुरली पाहिजे बघा. y ची व्हॅल्यू जर 0 पुट केली आता तर काय होईल y ची व्हॅल्यू 0 पुट करू आपण. इथंच पुट करतो मी लगेच. इथं लिहितो मी. व्हेन y इज इक्वल टू 0. y ची व्हॅल्यू जर 0 पुट केली म्हणजे जिथं y दिसतोय तिथं 0 ठेवा. इक्वेशन 1 काय आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. y च्या जागेवर मी 0 ठेवणार आता. 2x मायनस 3 इंटू 0 इज इक्वल टू 4. y दिसतोय y च्या जागेवर मी 4 ठेवला. काय भेटल 2x मायनस आता 0चा आणि कोणता पण नंबर असू द्या 0चा कोणत्या पण नंबर सोबत मल्टिप्लिकेशन म्हणजे तो 0 होणार आणि इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस 0 किती 2x. आपल्याला 2x इज इक्वल टू 4 असं भेटलं. आणि x काढायचा असेल तर 2 ला डिवाइडला पाठवावं लागेल. मग x इकडं 2 डिवाइडला गेल्यावर 4 डिवाइडेड बाय 2 होईल आणि 4 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती x ची व्हॅल्यू आपल्याला भेटल 2. आणि x ची व्हॅल्यू 2 कधी भेटली जेव्हा आपण y 0 ठेवला. y 0 ठेवल्यावर x ची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटली. म्हणजे पहिला जो दुसरा जो पॉइंट आहे तो काय भेटला x, y 2, 0 भेटला. आता तिसरा पॉइंट काढायचा आहे तुम्हाला. तिसऱ्या पॉइंट साठी तुम्ही y काय पुट करणार आहे y इज इक्वल टू 2 व्हेन y इज इक्वल टू 2. इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू 2 पुट करा. इक्वेशन 1 काय आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. जिथं y दिसतोय तिथं 2 पुट करा. 2x मायनस 3 y च्या जागेवर मी पुट करतोय 2 अँड इज इक्वल टू 4. काय होईल बघा 2x मायनस 3 इंटू 2 होईल 6 अँड इज इक्वल टू 4. आता हा 6 इथं मायनस आहे जेव्हा राईट हँड साइडला जाईल तेव्हा प्लस होईल आणि इकडे राहील फक्त 2x इज इक्वल टू 4 प्लस 6 भेटेल आपल्याला. आणि 4 प्लस 6 किती होईल 4 प्लस 6 होईल 10. ओके. आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर हा 2 इथं मल्टिप्लायला आहे तिकडं डिवाइडला जाईल बघा. आणि 10 डिवायडेड बाय 2 किती मग 10 डिवायडेड बाय 2 होईल 5. आपल्याला x ची व्हॅल्यू 5 भेटली. आणि x ची व्हॅल्यू 5 कधी भेटली जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 2 पुट केली होती. व्हेन y इज इक्वल टू 2 x इज इक्वल टू 5. आपल्याला थर्ड पॉइंट काय भेटला x, y 5, 2 भेटला. ओके. आता फर्स्ट इक्वेशन साठी आपण हा टेबल ड्रॉ करून घेतला. सेकंड इक्वेशन साठी पण आपल्याला सेम टेबल असं ड्रॉ करावं लागेल. सेकंड इक्वेशन काय आहे 3y मायनस x इज इक्वल टू 4. तिथं आपल्याला x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट आणि x, y असा कॉलम करावा लागेल. एक आणि मिनिमम 3 पॉइंट x किंवा y मनाने घ्यावा लागेल 1, 2 आणि 3. आता x किंवा y पैकी कोणता तरी एक कोऑर्डिनेट तुम्हाला मनाने घ्यायचा आहे. तुम्ही कोणता पण घेऊ शकता. आतापर्यंत आपण y ठेवत आलो. आता मला हा -x तिकडे पाठवल्यावर +x होईल. म्हणजे मी जर x च्या व्हॅल्यूज पुट केल्या आता तर मला सोपं जाणार आहे. मी जर x च्या व्हॅल्यूज पुट केल्या याच्यामध्ये तर ह्या x च्या व्हॅल्यू इथं -x असेल तिकडे जाऊन प्लस होईल ना ती. म्हणजे मी x च्या व्हॅल्यूज जर पुट केल्या तर सोपं होईल. मी जर इथे x च्या जागेवर 0 ठेवला तर काय होईल 3y इज इक्वल टू 4 भेटेल. नाही जमणार. 1 ठेवला तर काय होईल हा -1 तिकडे जाऊन +1 होईल. म्हणजे नाही जमणार. 2 ठेवला तर चालेल बघा -2 तिकडे जाऊन +2 होईल आणि हा 6 डिवायडेड बाय 3 असं होईल. म्हणजे 2 आपल्याला चालणार आहे बघा. अजून कोणत्या कोणत्या व्हॅल्यू चालेल 2 चालेल 5 ठेवला तरी चालेल बघा. 5 हा -5 तिकडे जाऊन +5 होईल. 4 + 5 9 होईल. आणि पॉझिटिव्हच व्हॅल्यू ठेवायला पाहिजे. जास्त काही नाही. तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू पण ठेवू शकता. तुम्ही -2 पण ठेवू शकता, 2 ठेवू शकता आणि 5 ठेवू शकता. आता मी ह्या व्हॅल्यू का सिलेक्ट केल्या कारण मी ज्यावेळेस ते इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस आपल्याला खाली y ची व्हॅल्यू येताना
सॉरी मी एक्सच्या व्हॅल्यूज पुट करतोय -2, 2 आणि 5. तर मी या व्हॅल्यू का ठेवतोय, तर ज्यावेळेस मी खाली सोडवत नेणार इक्वेशन त्यावेळेस मला y ची व्हॅल्यू सिंपल भेटेल, अशी कॉम्प्लिकेटेड किंवा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये भेटणार नाहीये. ओके, आता सगळ्यात आधी पहिल्यांदा आपण x ची व्हॅल्यू काय पुट करू, व्हेन x इज इक्वल टू -2. जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू -2 पुट करताल तुम्हाला y ची व्हॅल्यू काय भेटेल. आता हे इक्वेशन परत राईट करतो, 3y - x इज इक्वल टू 4. ह्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू काय ठेवायची, मला -2 ठेवायची. बघा 3y, आता हे मायनस साइन ऍज इट इज, x ची व्हॅल्यू मी ठेवतोय -2 अँड इज इक्वल टू हे होईल 4. ओके, आता हे काय होईल बघा, मायनस मायनस +2 होईल आणि ते तिकडे जाऊन -2 होईल परत. म्हणजे -2 ही व्हॅल्यू ठेवलेली चालणार नाहीये आपल्याला. ओके, कोणती व्हॅल्यू ठेवावं लागल, बघा कोणती व्हॅल्यू ठेवावं लागल. मी जर -2 च्या जागेवर -1 ठेवला तर चालेल का, बघा. मी जर इथं -1 ठेवला, x च्या जागेवर मी -1 ठेवला तर काय होईल, हे मायनस मायनस +1 होईल. आता जमल बघा, 3y -1 इथं लिहितो मी, 3y -1 अँड इज इक्वल टू 4. आता ज्या वेळेस हा +1 तिकडे जाईल तो मायनस होईल, म्हणजे आपल्याला भेटेल 3y इज इक्वल टू 4 - 1 अँड 3y इज इक्वल टू 4 - 1 किती असतं, तर 3. y ची व्हॅल्यू काढायची असेल तर हा मल्टिप्लायचं 3 डिवाइडला न्यावा लागेल. y इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 3 होईल आणि 3 डिवायडेड बाय 3 किती, 1. y ची व्हॅल्यू 1 भेटली इक्वेशन 2 मध्ये. कधी 1 भेटली, जेव्हा तुम्ही x इज इक्वल टू -1 ठेवला. व्हेन x इज इक्वल टू -1 वी गेट y इज इक्वल टू 1. आणि फर्स्ट जो आहे पॉइंट तो काय भेटला, x, y -1, 1. सेकंड पॉइंट काढण्यासाठी x ची व्हॅल्यू 2 पुट करायची. व्हेन x इज इक्वल टू 2, जर तुम्ही x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर काय होईल, इक्वेशन 2 परत राईट करू आपण. 3y - x इज इक्वल टू 4. x च्या जागेवर 2 पुट करा, x च्या जागेवर म्हणजे जिथं x दिसतोय तिथं 2 पुट करा. इथं 3y - 2 इज इक्वल टू 4. ओके, इथं आपण कसं पुट केलं होतं, x ची व्हॅल्यू -1 पुट करायची होती. हे जे आहे 3y - x हे मायनस साइन जे क्वेश्चन मध्ये इक्वेशन मध्ये आहे ते तसंच आहे, फक्त x च्या जागेवर आपल्याला -1 पुट करायचं होतं म्हणून आपण तिथं ब्रॅकेट मध्ये -1 टाकलं. इथं -2 नाही पुट करायचा, फक्त +2 पुट करायचं. आपण डायरेक्ट 2 ठेवून देणार आहेत. ओके, देन आता हा -2 तिकडे गेल्यावर प्लस होईल बघा, 4 प्लस ला जाईल, 4 + 2 होईल आणि 4 + 2 किती असतं, ते असतं 6. आपल्याला इक्वेशन भेटलं परत 3y इज इक्वल टू 6 आणि y ची व्हॅल्यू काढायची असेल तर परत 3 ला तिकडे शिफ्ट करावं लागेल. 3 कसा इथं मल्टिप्लायला तिकडे जाऊन जाईल डिवाइडला आणि 6 डिवाइडेड बाय 3 किती, तर ते होईल 2. 3 2 जार 6. y ची व्हॅल्यू तुम्हाला 2 भेटली आणि y ची व्हॅल्यू 2 कधी भेटली, जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू पण 2 ठेवली. When x is equal to 2, we get y is equal to 2. And second point is 2, 2. थर्ड पॉइंट काढण्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू 5 पुट करायची. When x is equal to 5. When x is equal to 5, इक्वेशन 2 काय बघा, 3y - x is equal to 4. आता x च्या जागेवर 5 पुट करा. 3y - x म्हणजे किती, 5 इज इक्वल टू 4. हा -5 तिकडे गेल्यावर काय होईल, +5 होईल. इथं फक्त 3y राहील. 3y इज इक्वल टू 4 + 5 आणि 4 + 5 किती, तर 9. आणि जर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या 3 ला तिकडे शिफ्ट करा. आता हा 3 तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल 9 ला, कारण तो इथं मल्टिप्लायला होता आणि 9 डिवाइडेड बाय 3 किती, तर 9 डिवाइडेड बाय 3 असतं 3. y ची व्हॅल्यू आपल्याला 3 भेटली. आता y ची व्हॅल्यू आपल्याला 3 कधी भेटली, जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 5 पुट केली. दॅट इज व्हेन x इज इक्वल टू 5 वी गेट y इज इक्वल टू 3. आणि थर्ड पॉइंट आपल्याला भेटला 5, 3. ओके, आता आपण फर्स्ट इक्वेशन साठी टेबल ड्रॉ करून घेतला, सेकंड इक्वेशन साठी पण टेबल ड्रॉ करून घेतला. आता हे जे पॉइंट आले ते आपल्याला ग्राफ वरती फक्त प्लॉट करायचे. हे पॉइंट
आपण ग्राफ पेपरवर कसे करणार आता बघा. अगोदर तुम्ही एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करणार. तुम्हाला माहिती आहे की जसं तुम्ही राईट हँड साईडला नंबर पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट हँड साईडला आल्यावर नंबर निगेटिव्ह आहे. सेम वरती गेल्यावरती नंबर पॉझिटिव्ह, खाली आल्यावरती नंबर निगेटिव्ह. इथं 0. ऍक्सिसला नावं देऊन घ्यायची, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, आणि स्केल लिहून घ्यायचं. ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे सगळं झाल्यावर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ झाल्यावर इक्वेशन 1 साठी पहिला पॉईंट ड्रॉ करायचा. तुम्हाला पहिला पॉईंट प्लॉट करायचा. पहिला पॉईंट काय, एक्स वाय -1, -2. म्हणजे एक्स ऍक्सिस वर तुम्हाला -1 बघायचं कुठं आहे, वाय ऍक्सिस वरती तुम्हाला -2 बघायचंय कुठं. एक्स ऍक्सिस वरती -1 कुठं आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, इकडे मायनस साईन आहे, म्हणजे हे हा एक्स ऍक्सिस वर -1 आहे, आणि वाय ऍक्सिस वर -2 बघायचंय. हा वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस वर -2 कुठं, इथं. हा एक्स ऍक्सिस वरचा -1, हा वाय ऍक्सिस वरचा -2, आणि दोघांचं जर तुम्ही इंटरसेक्शन घेतलं तर तो फर्स्ट पॉईंट तुम्हाला इथं भेटेल बघा. हा जो मी पॉईंट प्लॉट केलाय हा पॉईंट कोणता आहे, तर -1 -2. दुसरा पॉईंट बघा 2,0. याचा अर्थ काय, एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर 0. एक्स ऍक्सिस वरती 2 इथं आहे, वाय ऍक्सिस वरती 0 इथं आहे. दोघांचं जर इंटरसेक्शन घेतलं तर ते इथंच येणार आहे. हा पॉईंट कोणता आहे, 2,0. थर्ड पॉईंट बघा 5,2. एक्स ऍक्सिस वरती 5 इथं आहे बघा, वाय ऍक्सिस वरती 2 इथं आहे, आणि दोघांचं इंटरसेक्शन तुम्ही घेतलं 5 आणि 2 चं, ते इथं येईल. आणि हा जो पॉईंट मी प्लॉट केलाय आता, तो पॉईंट कोणता आहे, 5,2. आणि हे जे 3 सरळ पॉइंट्स आलेत, हे 3 सरळ पॉइंट्स आपण जर स्केलने जॉईन केले तर आपल्याला एक ग्राफ भेटेल. आणि हा ग्राफ कशाचा असेल, हा ग्राफ असेल, थोडा लांब करतो मी याला, हा ग्राफ असेल पहिल्या इक्वेशनचा. फर्स्ट इक्वेशन काय होतं, 2x - 3y = 4. हा ग्राफ आहे 2x - 3y = 4 या इक्वेशनचा हा ग्राफ आहे. सिमिलरली आपल्याला सेकंड इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी हे पॉइंट्स प्लॉट करावं लागेल. सेकंड इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करण्यासाठी पहिला पॉइंट काय प्लॉट करावा लागेल, -1, 1. एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती -1. एक्स ऍक्सिस वरती 1 कुठं आहे, इथं आहे, आणि वाय ऍक्सिस वरती एक्स ऍक्सिस वरती -1 कुठं आहे, ह्या साईडला इथं, आणि वाय ऍक्सिस वरती +1 कुठं आहे, वरती इथं. या दोघांचं इंटरसेक्शन कुठे येईल, 1 आणि -1चं इथं इंटरसेक्शन येईल. हा जो पहिला पॉईंट प्लॉट केलाय हा पॉईंट कोणता आहे, -1, 1. दुसरा पॉईंट बघा 2,2. एक्स ऍक्सिस वर पण +2 बघायचा, वाय ऍक्सिस वरती पण +2 बघायचा. एक्स ऍक्सिस वरती +2 इथं आहे, वाय ऍक्सिस वरती +2 इथं आहे. दोघांचं जर तुम्ही इंटरसेक्शन घेतलं तर दुसरा जो पॉईंट आहे तो इथे येईल बघा, असा. ओके, दुसरा पॉईंट इथं आला. हा पॉईंट कोणता आहे आता, 2,2. आणि लास्ट थर्ड पॉईंट बघा, थर्ड पॉईंट आहे 5,3. एक्स ऍक्सिस वरती 5, वाय ऍक्सिस वरती 3. एक्स ऍक्सिस वरती 5 इथं आहे, वाय ऍक्सिस वरती 3 इथं आहे. दोघांचं इंटरसेक्शन कुठे येईल बघा, आता इथं 3 आहे आणि इथं 5, म्हणजे इथं कुठंतरी इंटरसेक्शन. आणि आता मी हा जो तिसरा पॉईंट प्लॉट केलाय हा कोणता पॉईंट आहे, 5,3. आणि आता तुम्ही जर हे 3 पॉईंट स्केलने असे सरळ जॉईन करून घेतले तर तुम्हाला जो ग्राफ भेटेल, हे बघा, हे 3 पॉईंट मी स्केलने जॉईन करतो. आता माझ्याकडे ग्राफ पेपर नाही प्रॉपर, त्यामुळे ते एवढं प्रॉपर नाही येणार. तुमच्याकडे ग्राफ पेपर असणार आहे. हा सगळ्यात महत्वाचं, जर ग्राफ प्लॉट करताना हे जर पॉईंट इथं जॉईन नाही झाले तर तुम्ही काय करायचं, त्याला थोडंसं वाढवून घ्यायचंय, जिथं ते जेणेकरून त्याचे एकमेकांना इंटरसेक्ट झाले पाहिजे. इथं इंटरसेक्ट होत आहे ते आता. ओके, इथे इंटरसेक्ट होत आहे. आपल्याला ते इंटरसेक्ट झाल्यावरच आन्सर भेटणार आहे. म्हणजे मग 1 आणि 2 ग्राफ काढल्यावर ते इथं भेटले पाहिजे ते आपल्याला इक्वेशनमध्ये. आता हे जे सेकंड इक्वेशनचा ग्राफ काढलाय, ते सेकंड इक्वेशन काय होतं, 3y - x = 4. आता ह्या लाईनवर मी ते इक्वेशन लिहितो, 3y
मायनस एक्स इज इक्वल टू 4 ह्या इक्वेशनचा तो ग्राफ आहे. आता हे दोन ग्राफ आपल्याला कोणत्या पॉइंट मध्ये भेटले? ह्या पॉइंटचं इंटरसेक्शन घ्या. तुम्ही जर इकडे बघितलं एक्स ऍक्सिस वर, तर हा पॉइंट 4 वर 8च्या आसपास जातोय. हे पहा 8च्या आसपास. आणि इकडे जर गेलं तर हा 4 वर जातोय. म्हणजे हा जो पॉइंट असणार आहे, हा पॉइंट काय असणार आहे आपला? एक्स ऍक्सिस वर 8, वाय ऍक्सिस वर 4. आपला ग्राफ, आपले जे दोन ग्राफ आहेत ते कुठं भेटताय आपल्याला? कुठं इंटरसेक्ट होत आहे? 8,4 वर. म्हणजे आपलं सोल्युशन काय असणार आहे? Therefore, the solution is x, y is equal to, अगोदर x coordinate नंतर y coordinate. x coordinate 8, y coordinate 4. 8, 4. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आपला जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे तो कम्प्लीट केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करू.